सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट 1 व खंडणी विरोधी पथकाने मानूरगाव येथे ताब्यात घेतलाय। आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अंमलदार नितीन जगताप व खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सराईत आरोपी योगेश बाळकृष्ण चव्हाण राहणार हिरावाडी पंचवटी देशी बनावटीचे पिस्तूल विना परवाना स्वतःजवळ बाळगून मानूरगाव येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या येथे फिरत आहे। त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण 30,500 रुपयांचा ऐवज मिळून आला। त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत याआधी गुन्हे देखील दाखल आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।